गुड मॉर्निंग गर्ल्स. आज आपण मराठी व्याकरणाची रिव्हिजन करणार आहोत. मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती आज आपण त्या पाहूया. शब्दांच्या जातींचे दोन भागामध्ये वर्गीकरण केलेले आहे. पहिले विकारी शब्द. विकारी शब्द यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांचा समावेश होतो. तर दुसरा भाग म्हणजे अविकारी शब्द. अविकारी शब्दामध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय व केवलप्रयोगी अव्यय यांचा समावेश होतो. या सगळ्यांचा या आधी आपण अभ्यास केलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न हे कशा प्रकारचे असू शकतात ते आज आपण इथे पाहणार आहोत. मुलींनो, नाम म्हणजे कोणतेही पदार्थ, वस्तू, व्यक्ती, जागा, मनातील भावना इत्यादी सर्वांच्या नामाला नाम असे म्हणतात. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरण्यात येणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. विशेषण म्हणजे नामाबद्दल जास्त व विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दांना विशेषण असे म्हणतात. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, त्याला क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाने वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, वाक्याचा काळ समजतो व वाक्याचा अर्थ पूर्ण होत असतो. त्यानंतर अव्यय. अव्ययांमध्ये पहिले अव्यय क्रियाविशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. त्यानंतर येते शब्दयोगी अव्यय. जे शब्द वाक्यातील नामी किंवा इतर शब्द यांना जोडलेले असतात व त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध जोडतात त्यांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. त्यानंतर उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या अव्ययाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात आणि शब्दांच्या जातीमध्ये सर्वात शेवटचे केवलप्रयोगी अव्यय. केवलप्रयोगी अव्यय म्हणजे आपल्या मनातील आनंद, दुःख, किळस, तिरस्कार, स्तुती इत्यादी भावना व्यक्त करण्यासाठी ज्या अव्ययांचा उपयोग केला जातो त्याला केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. मुलींनो, आपण या सगळ्यांचा आधी अभ्यास केलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न हे तुमच्या समोर दिलेले आहेत. त्याचा आता आपण सराव करणार आहोत. तुमच्या समोर प्रश्न क्रमांक 1, खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांच्या जाती ओळखून लिहा असा प्रश्न दिलेला आहे. याचा अर्थ ज्या शब्दाच्या खाली अंडरलाईन केलेली आहे तो शब्द कोणत्या प्रकारामध्ये आहे ते आपल्याला ओळखून लिहायचे आहे. जसे पहिले वाक्य, पतंग आकाशात उडतो. या वाक्यामध्ये उडतो या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. मग याचे उत्तर उडतो हे क्रियापद आहे.
दुसरे वाक्य, आपण सारे खेळूया. या वाक्यामध्ये आपण या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. याचे उत्तर, आपण हे सर्वनाम आहे. तिसरे वाक्य, हिरवे पान छान आहे. या वाक्यामध्ये हिरवे या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. याचे उत्तर, हिरवे हे विशेषण आहे. चौथे वाक्य, रमेश हुशार आहे. या वाक्यामध्ये रमेश या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. याचे उत्तर, रमेश हे नाम आहे. पाचवे वाक्य, आपण गरीब असलो म्हणून भिण्याचं काही कारण नाही. या वाक्यामध्ये म्हणून या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. याचे उत्तर, म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे. सहावे वाक्य, ऑलिम्पिक गावाकडे आमची मोटार भरधाव वेगाने जात होती. या वाक्यामध्ये आमची या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. याचे उत्तर, आमची हे सर्वनाम आहे. सातवे वाक्य, त्यावेळी आमच्या गावचा सरपंच अंगठेवाला होता. या वाक्यामध्ये अंगठेवाला या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. याचे उत्तर, अंगठेवाला हे विशेषण आहे. आठवे वाक्य, तर दुसरं चित्र भोकाड पसरणाऱ्या मुलाचं. या वाक्यामध्ये भोकाड या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. याचे उत्तर, भोकाड हे क्रियाविशेषण अव्यय आहे. नववे वाक्य, नाटक सकाळी 5 वाजता आटोपले. या वाक्यामध्ये आटोपले या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. याचे उत्तर, आटोपले हे क्रियापद आहे. 10वे वाक्य, नदीजवळ देऊळ आहे. या वाक्यामध्ये जवळ या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. याचे उत्तर, जवळ हे शब्दयोगी अव्यय आहे. मुलींनो, आता आपण अलंकाराचा सराव करणार आहोत. अलंकारामध्ये काही महत्त्वाचे 4 घटक आहेत. ते म्हणजे उपमेय. उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायचे ते, त्याला उपमेय असे म्हणतात. दुसरा, उपमान. उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची त्याला उपमान असे म्हणतात. तिसरा, समान धर्म. त्याला समान गुणधर्म असे देखील म्हटले जाते. यामध्ये 2 वस्तूतील सारखेपणा दाखवणाऱ्या शब्दाला समान गुणधर्म असे म्हणतात. चौथा घटक, साधर्म्यवाचक शब्द. साधर्म्यवाचक शब्द म्हणजे उदाहरणार्थी सारखेपणा दाखवणारा शब्द, त्यालाच साधर्म्यवाचक शब्द असे म्हणतात. यावर आधारित अलंकाराचे 2 प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यातील पहिला उपमा अलंकार आपण अभ्यासलाच आहे. त्याचा सराव मध्ये उपमा अलंकाराची व्याख्या
अशी आहे. दोन वस्तूतील किंवा कृतीतील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन करून सांगितले जाते तिथे उपमा हा अलंकार होतो. या अलंकारात सम, समान, सारखे, वानी, जैसे, तैसे, प्रमाण, सदृश्य, परी यासारखे शब्द वापरले जातात. त्यानंतर दुसरा अलंकार उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा अलंकाराची व्याख्या अशी आहे की उपमेय हे जणू उपमानच आहे अशी जेथे कल्पना केलेली असते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. या अलंकारात जणू काय, जेवी, गमे, भासे, वाटे, की, जसे, तसे यासारखे शब्द येतात. आता या अलंकारावर आधारित तुमच्या समोर प्रश्न दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये खालील उदाहरणातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द, समान गुणधर्म व अलंकार ओळखून लिहा असा प्रश्न दिलेला आहे. त्यातील पहिले उदाहरण, गरगर फिरे विमान हलवुनी पंख उडत नभी हे पक्षीच जणू महान. यामध्ये उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते. या ठिकाणी विमानाची तुलना केलेली आहे म्हणून विमान हे उपमेय आहे. त्यानंतर उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची ते. या उदाहरणामध्ये पक्षाशी तुलना केलेली आहे म्हणून पक्षी हे उपमान आहे. त्यानंतर साधर्म्यवाचक शब्द म्हणजे सारखेपणा दाखवणारा शब्द. तर या ठिकाणी उपमेय आणि उपमान यामध्ये सारखेपणा दाखवणारा शब्द हा जणू आलेला आहे. त्यानंतर समान गुणधर्म म्हणजे दोन वस्तू मध्ये असलेला सारखेपणा. आता या उदाहरणामध्ये विमान आणि पक्षी यामध्ये सारखेपणा असलेला शब्द म्हणजे गरगर फिरणे हा आहे. त्यामुळे समान गुणधर्म गरगर फिरणे हा आहे. आणि यावरून या उदाहरणात उत्प्रेक्षा हा अलंकार आपल्याला दिसून येतो. उदाहरण दुसरे, तारांगणही स्पष्ट बिंबले स्नाना जणू हे मुनी अवतरले. या उदाहरणामध्ये उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते. म्हणजे या ठिकाणी तारांगणाची तुलना केलेली आहे म्हणून तारांगण हे उपमेय आहे. उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची ते. तर या उदाहरणामध्ये मुनी म्हणजेच ऋषी यांच्याशी तुलना केलेली आहे म्हणून मुनी हे उपमान आहे. त्यानंतर साम्यवाचक शब्द म्हणजेच सारखेपणा दाखवणारा शब्द. या ठिकाणी जणू हा शब्द सारखेपणा दाखवणारा आहे.
त्यानंतर समान गुणधर्म म्हणजे दोन वस्तूंमध्ये असलेला सारखेपणा. या ठिकाणी या उदाहरणामध्ये स्नान करणे हा दोन वस्तूंमध्ये असलेला सारखेपणा दाखवणारा शब्द आहे. त्यामुळे दोन वस्तूतील असलेला सारखेपणा म्हणजे स्नान करणे हा आहे, म्हणून समान गुणधर्म स्नान करणे हा आहे. आणि या उदाहरणामध्ये उत्प्रेक्षा हा अलंकार आपल्याला दिसून येतो. तिसरे उदाहरण, ढगा आडुनी एक चांदणी जणू परी अवतरली गगनी. या उदाहरणामध्ये उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते. या उदाहरणामध्ये चांदणीची तुलना करायची आहे, म्हणून चांदणी हे उपमेय आहे. उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची ते. या उदाहरणामध्ये परीशी तुलना केलेली आहे, त्यामुळे परी हे उपमान आहे. त्यानंतर साधर्म्यवाचक शब्द म्हणजे सारखेपणा दाखवणारा शब्द. या उदाहरणामध्ये जणू हा शब्द सारखेपणा दाखवणारा आहे. त्यानंतर समान गुणधर्म म्हणजे दोन वस्तूंमध्ये असलेला सारखेपणा. या ठिकाणी चांदणी आणि परी या दोन वस्तूंमध्ये असलेला सारखेपणा चा गुणधर्म म्हणजे सुंदरता हा आहे. आणि या ठिकाणी अलंकार उत्प्रेक्षा झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर चौथे उदाहरण, माऊलीच्या दुग्धापरी आले मृगांचे तृषार. या ठिकाणी उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते. या उदाहरणामध्ये मृगाचे तुषारांची उपमा करायची आहे, त्यामुळे मृगांचे तुषार हे उपमेय आहे. त्यानंतर उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची ते. या उदाहरणामध्ये आईच्या दुधाशी तुलना करायची आहे, त्यामुळे उपमान हे आईचे दूध आहे. त्यानंतर साधर्म्यवाचक शब्द म्हणजेच सारखेपणा दाखवणारा शब्द. या उदाहरणामध्ये परी हा शब्द सारखेपणा दाखवणारा आहे. त्यानंतर समान गुणधर्म म्हणजेच दोन वस्तूंमध्ये असलेला सारखेपणा. तर या उदाहरणामध्ये समान गुणधर्म गोडी हा आहे, कारण मृगांचे तुषार आणि आईचे दूध या दोघांमध्ये सारखेपणा दाखवणारा शब्द गोडी हा आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी उपमा हा अलंकार झालेला आहे. मुलींनो, पाचवे उदाहरण म्हणजे तुझा चेहरा पाहता मज गमे चंद्रमा उगवला. या उदाहरणामध्ये उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते. या उदाहरणामध्ये तुझ्या चेहऱ्याची तुलना केलेली आहे, त्यामुळे चेहरा हे उपमेय आहे. त्यानंतर उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची ते. या उदाहरणामध्ये चंद्रमाशी तुलना केलेली आहे, त्यामुळे चंद्रमा हे उपमान आहे.
त्यानंतर साधर्म्यवाचक शब्द म्हणजे सारखेपणा दाखवणारा शब्द. तर या उदाहरणामध्ये गमे हा सारखेपणा दाखवणारा शब्द आहे. त्यानंतर समान गुणधर्म म्हणजे दोन वस्तूंमध्ये असलेला सारखेपणा. या ठिकाणी चेहरा आणि चंद्रमा यांमध्ये असलेला सारखेपणा म्हणजे सुंदरता किंवा सौंदर्य आहे. त्यामुळे समान गुणधर्म या उदाहरणामध्ये सौंदर्य हे आहे. आणि या उदाहरणामध्ये उत्प्रेक्षा हा अलंकार झालेला दिसून येतो. त्यानंतर 6वे उदाहरण, तुझे बोलणे खळखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखे. या उदाहरणामध्ये उपमेय म्हणजे ज्याची तुलना करायची ते. या उदाहरणामध्ये तुझ्या बोलण्याची तुलना केलेली आहे. त्यामुळे बोलणे हे उपमेय आहे. त्यानंतर उपमान म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची ते. या उदाहरणामध्ये झऱ्याशी तुलना केलेली आहे म्हणून झरा हे उपमान आहे. त्यानंतर साधर्म्यवाचक शब्द म्हणजेच सारखेपणा दाखवणारा शब्द. या उदाहरणामध्ये सारखे हा शब्द सारखेपणा दाखवणारा आलेला आहे. त्यानंतर समान गुणधर्म म्हणजेच दोन वस्तूत असलेला सारखेपणा. तर या उदाहरणामध्ये खडखडणे हा समान गुणधर्म आहे आणि त्यावरून या ठिकाणी या उदाहरणामध्ये उपमा हा अलंकार झालेला दिसून येतो. मुलींनो, आज आपण शब्दांच्या 8 जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय तसेच अलंकारामध्ये उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द, समान गुणधर्म आणि अलंकार म्हणजे उपमा अलंकार व उत्प्रेक्षा अलंकार या सगळ्यांचा सराव केलेला आहे. तो सराव तुम्ही पुन्हा करायचा आहे. हाच तुमचा आजचा होमवर्क आहे.